नमस्कार. आज आपण एका अशा धगधगत्या व्यक्तिमत्वाची आणि त्यांच्यावरच्या एका महत्त्वाच्या पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत, ज्यांच्या कार्याबद्दल कदाचित अनेकांना पुरेसं माहीत नसेल. क्रांतिकन्या हौसाताई पाटील. हो. आपल्याकडे डॉक्टर शोभा शिरडोणकर यांनी लिहिलेलं क्रांतिकन्या हौसाताई पाटील हे जे पुस्तक आहे, यावरचं दिलीप भोसले यांचे एक समीक्षण आहे. तर या समीक्षणाच्या आधारे आपण हौसाताईंचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, त्यांचं नेतृत्व कसं होतं हे सगळं समजून घेऊया. अगदी. म्हणजे बघा, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा विचार केला की आपल्या डोळ्यासमोर अनेक पुरुष नेत्यांची नावं येतात, बरोबर? हो, ते तर आहेच. पण याच लढ्यात अनेक स्त्रिया होत्या. त्या फक्त सहभागी नव्हत्या, तर काही जणींनी अक्षरशः नेतृत्व केलं, आघाडीवर होत्या. हौसाताई पाटील याच परंपरेचं एक खूप महत्त्वाचं उदाहरण आहेत. तर चला त्यांच्या प्रवासाबद्दल बोलूया. अगदी बरोबर. आणि अनेकदा काय होतं ना की इतिहासाच्या मुख्य प्रवाहात स्त्रियांचं योगदान थोडं बाजूला राहतं. बरोबर. तर आजच्या आपल्या या चर्चेतून म्हणजे दिलीप भोसले यांच्या समीक्षणाच्या दृष्टिकोनातून हौसाताई पाटील यांचं जे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, एक क्रांतिकारक म्हणून, एक समाजसुधारक म्हणून, क्रांतिसिंहाची कन्या म्हणून आणि स्वतः एक नेत्या म्हणून, ते कसं होतं हे उलगडण्याचा आपला प्रयत्न असेल. सुरुवात तर त्यांच्या घरातूनच करावी लागेल. त्यांचे वडील क्रांतिसिंह नाना पाटील ही नाव महाराष्ट्राला नवीन नाही. अजिबात नाही. समीक्षणात म्हटलंय की त्यांनी इंग्रज सरकारची पलाठ्याची नोकरी सोडली आणि थेट ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारला, भूमिगत राहून. हा फक्त विचारांचा वारसा नव्हता, नाही का? तो त्यांच्या रक्तातच होता. अगदी. आणि हा मुद्दा समीक्षणात खूप छान मांडलाय. म्हणजे हौसाताईंसाठी देशभक्ती ही काही फक्त ऐकलेली गोष्ट नव्हती. हो. त्यांनी ते अनुभवलं होतं. वडिलांचा तुरुंगवास, कुटुंबाची फरफट, भूमिगत असतानाची ती सगळी अनिश्चितता, उपासमार, या सगळ्या अनुभवांतून त्यांची निष्ठा तयार झाली होती. हा एक प्रकारचा, काय म्हणतात त्याला, अनुभवजन्य राष्ट्रवाद होता, जो कृतीतून दिसतो. प्रत्येक संकटानंतर त्यांचं धैर्य, त्यांचा निश्चय आणखी वाढत गेला. हो. आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आपण अनेकदा नेत्यांच्या सार्वजनिक कामावर बोलतो, पण त्यांच्या जडणघडणीतली हे जे सुरुवातीचे संघर्ष असतात ना, बरोबर, ते त्यांना एक वेगळीच ताकद देतात, एक सहानुभूती देतात. आणि समीक्षणातून हे स्पष्ट होतं की हौसाताईंच्या बाबतीत हे नक्कीच झालं. आता त्यांच्या प्रत्यक्ष कामाकडे येऊया, जिथे त्यांची भूमिका आणखी मोठी झाली. वडिलांची जी प्रतिसरकार चळवळ होती, म्हणजे ब्रिटिशांना आव्हान देणारं समांतर सरकार. हो, प्रतिसरकार. त्यात तर त्या होत्याच, पण त्या तिथेच थांबल्या नाहीत. म्हणजे गोवा मुक्ती संग्राम असेल, हैदराबाद मुक्ती लढा असेल, किंवा अगदीच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, या सगळ्यांमध्ये त्या होत्या. आणि फक्त सहभागी नव्हत्या, नेतृत्व करत होत्या. हो, आघाडीवर होत्या. समीक्षणातले तपशील वाचले की खरंच अंगावर काटा येतो. म्हणजे गोव्यातून लपून छपून बंदुका आणणं, पोलिसांच्या तावडीतून कार्यकर्त्यांना सोडवणं. हो. एवढंच नाही, तर वडिलांनी जी तुफान सेना उभारली होती, प्रतिसरकारची सशस्त्र शाखा, तिला प्रशिक्षण देण्यातही यांचा वाटा होता. म्हणजे विचार करा, एका स्त्रीने त्या काळात हे सगळं करणं. हो, हे फक्त धाडस नाहीये. नाही, हे त्यावेळचं सामाजिक आणि राजकीय चौकटींना दिलेलं थेट आव्हान होतं. अगदी. तत्कालीन समाजात स्त्रियांची भूमिका काय, तर घर सांभाळणं. अशावेळी हौसाताईंनी प्रत्यक्ष अशा धोकादायक कामांमध्ये आघाडी घेणं हे किती मोठं धाडस असेल. बरोबर. हे फक्त शारीरिक नाही, तर मानसिक आणि सामाजिक धाडसही होतं. समीक्षणातून त्यांची ही बंडखोर वृत्ती स्पष्ट दिसते. पण त्यांचं कार्य फक्त राजकीय किंवा क्रांतिकारी नव्हतं, हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यांना सासरच्या घरातून खूप चांगली साथ मिळाली. हो, हे महत्वाचं आहे. विशेषतः त्यांचे पती भगवानराव मोरे पाटील यांचा पाठिंबा मोलाचा ठरला, असं समीक्षण नोंदवतंय. त्यामुळे त्यांच्या कामाला आणखी बळ मिळालं. आणि सांगली जिल्ह्यातलं कुंडल हे गाव त्यांच्या कार्याचं केंद्र बनलं. बरोबर, कुंडल. तिथून त्या जणू काही एक मशाल घेऊन महाराष्ट्रभर फिरल्या असं वाटतं. आणि जर आपण हे कार्य थोडं व्यापक दृष्टिकोनातून बघितलं, तर समीक्षणातून अजून एक पैलू समोर येतो, तो म्हणजे त्यांचं सामाजिक कार्य. हो, अगदी. हौसाताईंनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, आर्थिक स्वावलंबनासाठी खूप मोठं काम केलं. त्या अक्षरशः महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर चालल्या. बरोबर. गावोगावी जाऊन स्त्रियांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये सत्यशोधकी विचारांची पेरणी केली. म्हणजे फुलेंनी मांडलेले जे सामाजिक समतेचे, रूढीविरोधी विचार होते, ते लोकांपर्यंत पोचवले. हो, ते पोचवले. स्त्रियांमध्ये जागृती आणली. खरं तर समीक्षणात एक छान वाक्य आहे
की त्या साने गुरुजींच्या ध्येयवादाला कृतीची जोड देणाऱ्या कार्यकर्त्या होत्या. अगदी खूप समर्पक आहे हे. त्यांच्या कामात राजकारण आणि समाजकारण यांचा एक सुंदर संगम दिसतो. हो, म्हणजे बघा, एका बाजूला स्वातंत्र्यासाठीचा राजकीय लढा आहे आणि दुसऱ्या बाजूला समाजाच्या तळागाळातल्या लोकांना, विशेषतः स्त्रियांना सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. हा दुहेरी लढा होता त्यांचा. आता थोडा या पुस्तकाच्या लेखनशैलीबद्दल बोलूया, कारण समीक्षक दिलीप भोसले यांनी त्यावरही भर दिलाय. लेखिका डॉक्टर शोभा शिरडोणकर यांनी फक्त माहिती नाही दिलीये, नाही तर त्या घटना जिवंत केल्या आहेत. समीक्षणात काही उदाहरणं दिली आहेत, जसं वांगीच्या डाक बंगल्यावरचा तो थरारक प्रसंग, भवानीनगरमधल्या घडामोडी, पोलिसांची सततची पाळत आणि त्यावर हौसाताईंची ती निर्भीड उत्तरं. हे सगळं वाचताना आपण खरंच त्या काळात जातो, असं समीक्षक म्हणतात. हो, यातून हे स्पष्ट होतं की हे केवळ एक चरित्र नाहीये, हे एक अनुभव देणारं पुस्तक आहे. बरोबर. लेखिकेने फक्त माहिती गोळा नाही केलीये, तर त्या काळातलं वातावरण, तो संघर्ष, ती धगधग आणि त्यातलं ते कणखर पण तितकंच संवेदनशील नेतृत्व, म्हणजे एका बंडखोर पण आईच्या ममतेनं कार्यकर्त्यांना सांभाळणाऱ्या स्त्रीचं चित्रण उभं केलंय. म्हणजे पुस्तक वाचकाला गुंतवून ठेवतं. हो, नक्कीच. ते फक्त माहिती देत नाही, तर भावनिक पातळीवर जोडतं, त्या इतिहासाचा साक्षीदार बनवतं असं वाटतं समीक्षण वाचून. मग या सगळ्या चर्चेतून, या समीक्षणाच्या विश्लेषणातून आपण काय म्हणू शकतो? हौसाताई पाटील यांचं महत्त्व काय आजच्या काळात? समीक्षक ज्या निष्कर्षावर येतात ना, ते खूप महत्वाचं आहे. हौसाताई म्हणजे फक्त एक व्यक्ती नाहीत, त्या एका विचारधारेचं प्रतीक आहेत, एका चळवळीचं प्रतीक आहेत. त्यांनी फक्त भूतकाळातला आदर्श ठेवलाय असं नाही, तर आजही त्या प्रेरणा देतात. कशासाठी? तर जमिनीवरचं नेतृत्व कसं असावं, संघर्षातून कसं उभं राहावं आणि समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत कसं पोचावं, याचं ते उदाहरण आहेत. त्यांचं जीवन आजही दिशा दाखवणारं दीपस्तंभ आहे, असं समीक्षक म्हणतात. आणि म्हणूनच समीक्षणाच्या शेवटी जसं म्हटलंय की अशी चरित्र फक्त विसरलेल्या नायकांची आठवण काढण्यासाठी नाहीयेत, नाही, तर ती आपल्याला वर्तमानात आणि भविष्यात जास्त सजग, जास्त कृतिशील बनवण्यासाठी वाचायला हवीत. अगदी बरोबर. तर आज आपण क्रांतिकन्या हौसाताई पाटील यांच्या अष्टपैलू कार्याची आणि डॉक्टर शोभा शिरडोणकर यांच्या पुस्तकाची ओळख करून घेतली, दिलीप भोसले यांच्या समीक्षणाच्या माध्यमातून. त्यांचं धाडस, नेतृत्व, सामाजिक बांधिलकी सगळंच खूप प्रेरणा देणारं आहे. नक्कीच. आणि इतिहासात अशा अनेक महत्वाच्या व्यक्ती आहेत ज्यांच्या कामावर अजून प्रकाश पडायला हवा. हो, हौसाताईंचं जीवन आपल्याला फक्त संघर्ष आणि निष्ठेची गोष्ट सांगत नाही, तर समाजासाठी स्वतःला झोकून देण्याची एक तीव्र इच्छाशक्ती पण देतं, हे समीक्षणातून जाणवतं. हो, खरंय. आणि इथे एक विचार मनात येतो बघा. समीक्षणात उल्लेख आहे की हौसाताईंनी क्रांतिकारक राजकीय काम तर केलंच, पण सोबत सत्यशोधकी विचारांची पेरणी केली, म्हणजे तळागाळात जाऊन समाज सुधारण्याचं काम केलं. हो, दोन्ही पातळ्यांवर. तर मग दीर्घकालीन सामाजिक बदल घडवण्यासाठी ही जी मूलगामी राजकीय कृती असते, म्हणजे व्यवस्थेला थेट आव्हान देणारी आणि लोकांच्या विचारात बदल घडवणारी समाज सुधारणा, या दोन्हीमध्ये नेमकं कसं संतुलन साधायचं, बरोबर. किंवा एकाच वेळी या दोन्ही आघाड्यांवर लढणं किती महत्वाचं आणि किती आव्हानात्मक असतं? हा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. हो ना. हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे, ज्यावर आजही आपण विचार करू शकतो. निश्चितच. हा एक अत्यंत महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न तुम्ही मांडला. असो, ज्यांना हौसाताई पाटील यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल अजून सविस्तर जाणून घ्यायचं असेल, तर त्यांच्यासाठी समीक्षणात सांगितल्याप्रमाणे डॉक्टर शोभा शिरडोणकर यांचं हे पुस्तक dhibo.com या ऑनलाईन ई बुक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हो, तिथे ते वाचता येईल. तर आजच्यासाठी आपण इथेच थांबूया.